तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। डॉक्टर समाधान मोरखडे यांना इंटरनॅशनल व्हिजिटिंग प्रोफेसर ग्रँट बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेच्या VPK BIET स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर समाधानजी मोरखडे यांना ब्राझीलच्या मारिंगा राज्य विद्यापीठाकडून स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ मॅरिंगा UEM प्रतिष्ठित इंटरनॅशनल व्हिजिटिंग प्रोफेसर ग्रँट प्रदान करण्यात आला आहे। डॉक्टर समाधान मोरखडे हे बुलढाणा जिल्ह्यातील वडशिंगी येथील मूळ रहिवासी आहेत। या मान्यतेमुळे VPK BIETच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतीक्षेत भर पडली आहे। या अनुदानाअंतर्गत डॉक्टर समाधान मोरखडे आणि डॉक्टर गिरीधर नरुले यांनी 22 मे ते 2 जून 2026 या कालावधीत ब्राझीलमधील UEM विद्यापीठाला भेट दिली। या भेटी दरम्यान त्यांनी प्राध्यापक कार्लोस हुंबेर्तो मार्टिन्स आणि इतर संशोधकांसोबत स्थापत्य व संरचनात्मक अभियांत्रिकी क्षेत्रातील संयुक्त संशोधन, आंतरराष्ट्रीय प्रकाशने आणि शैक्षणिक आदान-प्रदान इत्यादी कार्यक्रमांवर चर्चा केली। भेटी दरम्यान त्यांनी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधांची पाहणी केली। शाश्वत पायाभूत सुविधा, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि संशोधनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली। या संवादामुळे दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याला नवी दिशा मिळाली आहे। डॉक्टर मोरखडे यांनी सांगितले की इंटरनॅशनल व्हिजिटिंग प्रोफेसर ग्रँट प्राप्त होणे हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असून जागतिक संशोधन उपक्रमांमध्ये योगदान देण्याची ही मोठी संधी आहे। अशा आंतरराष्ट्रीय अनुभवांमुळे अध्यापन आणि संशोधनाची गुणवत्ता अधिक उंचावते असंही त्यांनी नमूद केलं। ब्राझीलमधील अग्रगण्य सार्वजनिक विद्यापीठांपैकी एक असलेले UEM हे संशोधन परिसंस्था आणि जागतिक शैक्षणिक सहकार्यासाठी ओळखले जाते। या भेटीमुळे VPK BIET आणि UEM यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या यशाबद्दल डॉक्टर समाधान मोरखडे आणि डॉक्टर गिरीधर नरुले यांनी विद्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापन प्राचार्य डॉक्टर सुधीर लांडे, विभाग प्रमुख डॉक्टर चित्तरंजन नायक तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले। MCN न्यूज मराठीकरिता बारामतीवरून कृष्णमूर्ती जगताप। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर समाधान मोरखडे, सिव्हिल डिपार्टमेंटला सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेली 10 वर्ष झाले विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे। आमच्या रिसर्चचा एक भाग म्हणून आम्ही नुकतीच ब्राझीलमध्ये स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ मरिंगा इथे अभ्यास दौऱ्यावरती भेट दिली। सर, आपण ब्राझीलला भेट दिली, या भेटीचा मुख्य उद्देश आपला काय आहे? ब्राझीलला भेट देण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपण जे रिसर्च आणि जे स्टुडंट ॲक्टिव्हिटी आपल्या भारत देशामध्ये करतो, तर इतर देशामध्ये कसल्या प्रकारे या गोष्टीला हे प्रॉपरली मॅनेज केल्या जाते ते समजून घेणे आणि तिथून त्या विजिटनंतर द सेम गोष्टी आपल्या इथं इम्प्लिमेंट करणे हा या भेटीमागचा मुख्य उद्देश होता। तेथील तुमचा अनुभव कसा होता? त्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करण्याचा आणि अभ्यास करण्याचा अनुभव हा फार उत्साह आणि समृद्ध अनुभव होता। तेथील शैक्षणिक वातावरण, तिथलं संशोधन आणि प्राध्यापकांचं काम करण्याची पद्धती यामुळे बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या। तेथील सांस्कृतिक किंवा भाषेच्या अडचणी आल्या का तुम्हाला? मेनली ब्राझील हा एक असा एक देश आहे नॉर्थ अमेरिका खंडामध्ये की तिथे फक्त पोर्तुगीज भाषा बोलली जाते। त्यांचा सर्व अभ्यासक्रम हा पोर्तुगीज लँग्वेजमध्ये शिकवला जातो। त्यामुळे सुरुवातीला भाषेचा अडथळा हा खूप मोठ्या प्रमाणात जाणवला, पण तेथील प्राध्यापकांसोबत असलेल्या चांगल्या कोलॅबरेशन ॲक्टिव्हिटीमुळे त्या गोष्टीवरती काहीसा पडदा पडला आणि आम्ही जो विषय शिकवला तो पहिला विषय त्या सिलेबसमध्ये इंग्रजी भाषेमध्ये शिकवला गेला। ब्राझीलमधील सर्वाधिक लक्षात राहणारी गोष्ट कोणती आपणाला? मेनली आपण म्हणतो वेळेचं नियोजन। तर सर्व विद्यार्थी, प्राध्यापक
वेळेबद्दल फार म्हणजे सिरियस होते. जसं की म्हणजे लेट येणं, क्लासमध्ये लेट येणं आणि प्रॉपरली गोष्टी समजून घेणं आणि अभ्यास करणं याविषयी विद्यार्थ्यांचा सिरियसनेस हा फार म्हणजे आपल्याला दिसणारा फरक आपल्या इंडियामध्ये आणि ब्राझीलमध्ये. म्हणजे वेळेबद्दल खूप अवेअरनेस, नंतर इंथुझियाझम, स्टुडंट्सचा समजून घेण्याची पद्धती, आणि एक मेनली जो फरक जाणवला तो म्हणजे आपल्या इथं जे स्टुडंट्स आणि शिक्षकांमध्ये जो एक हे असतो आदर म्हणता येईल, किंवा ब्राझीलमध्ये जे वातावरण होतं ते फार फ्रेंडली आणि आपल्या इथं थोडंसं प्रेशराईज राहतं त्या गोष्टी. तो एक खूप मोठा फरक जाणवला. ब्राझील भेटीचा आपल्या कामावर काय परिणाम झाला का? डेफिनेटली. कारण काय होतं, आपण जे रिसर्च आणि जे आपल्या ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी आहेत आपण ज्या करतो तिथल्या त्या लोकांची जी स्टाईल आहे, ज्यामध्ये लोकांचं ते काम करण्याची पद्धत आहे ती खूपच वेगळी आणि सिरियसनेस आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या ज्या वर्क स्टाईलचा हा जो फरक असेल तो डेफिनेटली आम्ही आमच्या याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. जर पुन्हा अशी ब्राझीलला जायची तुम्हाला संधी मिळाली तर जाल का? येस, डेफिनेटली. कारण या भेटीमुळे काय होतं, आपलं नॉलेज जे आहे ते खूप अपडेट होतं आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये त्यांच्या विद्यापीठामध्ये काय काम चाललं का, त्यांचं शिक्षण कसल्या पद्धतीनं होतं त्या गोष्टी सेम आपण आपल्या इथं इम्प्लिमेंट करून त्याचा डेफिनेटली आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या शिक्षकांना आणि फायनली आमच्या डिपार्टमेंटला आणि संस्थेला याचा फायदा होईल. कुठंतरी आमच्या संस्थेची चांगली रँक जे असतील, ज्याला आपण NIRF रँकिंग म्हणतो, तिचं कुठंतरी आम्हाला भविष्यात फायदा होईल. त्यामुळे असल्या ह्या भेटी आपल्या कॉलेजच्या आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणं फार गरजेचे आहेत. धन्यवाद.